हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द आयुर्विकल्प यूट्यूब फॅमिली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण CHO कॅन्डिडेटसाठी एक स्मार्ट स्टडी स्ट्रॅटेजी घेऊन आलो आहोत. तर खूप विद्यार्थ्यांचे मेसेजेस आणि कॉल येत होते की सर एक्झामची डेट अजून आली नाही, परंतु स्टडी करण्यासाठी जी काही योग्य दिशा आम्हाला हवी असते ती आम्हाला भेटत नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण CHO एक्झामला असं कन्सिडर करूयात की अजून 2 महिन्याचा वेळ तुमच्याकडे आहे, बरोबर. हे फक्त आपलं प्रेडिक्शन आहे. तर त्या 2 महिन्याचा जर तुमच्याकडे कालावधी असेल तर कशाप्रकारे तुमचा जो काही सिलेबस आहे तो तुम्हाला डिवाईड करून कशाप्रकारे तुम्ही स्टडी करायला हवा याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, तुमच्यासमोर आता CHOचा सिलेबस आपल्यासमोर ओपन केलेला आहे, बरोबर. तर हा सिलेबस ऑलरेडी तुम्ही सर्वांनी बघितला आहे की 60 जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्हाला ह्या सिलेबससाठी दिलेत आणि खालचं जे जनरल नॉलेज सेक्शन आहे त्यासाठी तुम्हाला 20 क्वेश्चन्स आणि NHM जे काही नॅशनल हेल्थचे प्रोग्राम आहेत त्यासाठी तुम्हाला 20 क्वेश्चन दिलेले आहेत. अशा प्रकारे टोटल 100 प्रश्नांची हा पेपर असणार आहेत आणि त्याला तुम्हाला मार्क देखील किती दिलेत, 100 मार्क्स त्यांनी दिलेले आहेत, बरोबर. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग त्यांनी कन्सिडर केलेले नाहीत. आणि पेपरची जी काही लँग्वेज असेल ती मराठी आणि इंग्लिश अशा 2 प्रकारे ते येणार आहेत. आता आपण आपल्या कोर्समध्ये देखील देताना कसं केलं आहे की मोस्ट ऑफ जो काही सेक्शन होता तो आपण इंग्लिशमध्ये दिला आहे. फॉर एक्झाम्पल आता बेसिक कॉन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ, बरोबर. याचा स्टडी करताना आता तुम्ही नर्सिंगचे विद्यार्थी असाल किंवा BMS तुम्ही केलेला असेल, बरोबर, किंवा युनानीचे असू शकता. तर मराठीमध्ये हा सिलेबस तुम्हाला रीड करणं थोडा डिफिकल्ट नक्की जात असतो, बरोबर. तर जो पोर्शन तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्ही अटेम्प्ट करू शकतात, फॉर एक्झाम्पल आता ह्युमन बॉडी असेल, चाइल्ड हेल्थ असेल, अडोलसंट हेल्थ असेल, या सगळ्या गोष्टी आपण इंग्लिशमध्ये ठेवल्यात. त्याचप्रकारे नॅशनल हेल्थ प्रोग्राम देखील आपण इंग्लिशमध्येच ठेवलेले आहेत. फक्त आता जो जनरल नॉलेजचा जो सेक्शन आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास असेल, भूगोल असेल, समाजसुधारक असेल किंवा अजून बाकीच्या ज्या गोष्टी असतील, करंट अफेअर किंवा बाकी गोष्टी, बरोबर, तर त्या आपण काय केल्या त्या मराठीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की इमॅजिन करा की आता तुमच्याकडे शेवटचे 60 दिवस उरलेले, 60 डेज, तर त्याला तुम्हाला 3 फेजेसमध्ये डिवाईड करायचे, बरोबर. आता आपण डिटेलमध्ये बघूयात. आता फेज फर्स्ट जो आहे बघा, एकदम इझिली मी तुम्हाला एक्सप्लेन करणार, याच्यामध्ये जास्त काही किचकट तुम्हाला गोष्टी करायच्या नाहीत. आता फेज 1 जर असेल ना तर 3 फेजमध्ये आपण डिवाईड केलं, बरं, 60 डेजला. आता फेज 1 जो आहे त्याला आपण फाउंडेशन आणि फुल सिलेबस कव्हरेज असं म्हणून येतं. म्हणजे तुम्हाला सवय लागण्यासाठी पहिला फेज खूप इम्पॉर्टंट असतो. तर तो आहे की डे 1 to 35 म्हणजे 1 ते 35व्या दिवसापर्यंत तुमचं शेड्यूल कसं असावं, एक वीक वाईज तुम्हाला प्लॅन करायचं. म्हणजे काय की प्रत्येक आठवड्यानुसार तुम्हाला प्लॅन करायचा आहे. आज जर तुम्ही आता हा व्हिडिओ आज बघत असाल तर उद्यापासून किंवा आजपासूनच जर तुम्ही स्टार्ट केलं तरी चालेल. आता बघा, तर पहिल्या वीकमध्ये तुम्हाला काय करायचं, सिम्पल आहे की वीक 1मध्ये आहे बेसिक्स, बरोबर. आता बेसिकमध्ये काय तुम्हाला काय करायचं आहे की बेसिक कॉन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ हा पोर्शन तुम्हाला वाचायचा असेल. त्यानंतर बेसिक्स ऑफ ह्युमन बॉडी आहे, त्यानंतर न्यूट्रिशन, अशा गोष्टी तुम्हाला कवर करायच्या आहेत. याचं नंतर तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता किंवा मी तुम्हाला ग्रुपला देखील ही PDF टाकेल, बरोबर. आता बघा, याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, डेली प्लॅन जो मी तुम्हाला दिला आहे या ठिकाणी की 2 तासांची थिअरी असेल, त्यानंतर 1 तासांचे MCQ तुम्हाला करायचे आहेत, बरोबर. आता 2 तास थिअरी वाचा, 1 तास MCQ. आता जरी मी आपल्या कोर्समध्ये तुम्हाला MCQ दिलेले असेल, ते किती MCQ किती झाले, 1 तासांचे MCQ वाचायचे आणि 2 तास तुम्हाला थिअरीसाठी वाचायचे. तुम्ही म्हणाल की सर थिअरी आता कुठे, तर आपण आपल्या कोर्समध्ये काय केलं आहे की मॅक्झिमम इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे कसं की नोट्स देखील आपण 60% त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेतच, हे लक्षात ठेवा. आणि अजून देखील आपण तुम्हाला डेली आता काही पोर्शन जसं मला टाईम मिळेल मी तुम्हाला ते ॲड करत चालणारच आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आता सेकंड वीकमध्ये काय करणार तुम्ही, बघा, चाइल्ड हेल्थ असेल, अडोलसंट हेल्थ असेल किंवा मॅटर्नल हेल्थ असेल. म्हणजे असं काही नाही की सरांनी पहिल्या वीकमध्ये एवढा सिलेबस टाकला आणि तो कवर झाला की मग आपण टाईमपास करायचा, अशातली गोष्ट नाही. हा एक मॅक्झिमम मी तुम्हाला सेट करून दिला आहे की यामध्ये तुम्ही एवढं करायला हवं. जर तुमचा लवकर तो सिलेबस कवर झाला तर तुम्ही पुढच्या वीकचा देखील त्या वीकमध्ये कवर करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता. आता बघा, सेकंड वीकमध्ये काय, याच्यामध्ये चाइल्ड हेल्थ असेल, अडोलसंट हेल्थ असेल, मॅटर्नल हेल्थ आहे. ॲक्च्युली हे जो पोर्शन आहे हा थोडा मोठा आहे, त्याच्यामुळे याला थोडा वेळ लागू शकतो. थोडा डिटेलमध्ये तुम्ही कवर करण्याचा प्रयत्न करा. आता कसं असतं की फर्स्ट वीकमध्ये जो पोर्शन आहे ते की पब्लिक हेल्थ किंवा बेसिक्स ऑफ ह्युमन बॉडी अँड न्यूट्रिशन, तुम्हाला जरी वाटत असेल की सर मी एकाच दिवसात वाचला, असं करू नका. याला अजून डिटेलमध्ये तुम्ही जाऊ शकता. बिकॉज आता आपण डिव्हिजन केलेलं आहे, बरोबर, की क्लासिफाय केलं आपण की एका वीकमध्ये मला एवढंच करायचं, तर त्या वीकमध्ये तो पोर्शन तुम्ही आणखी बेटर परफॉर्म करू शकता त्याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. आता वीक 2मध्ये मी काही पॉईंट्स दिले की याच्यावर तुम्ही जास्त काय म्हणतं की एम्फसाईज करा. फॉर एक्झाम्पल आता इम्युनायझेशनवर जास्त प्रश्न विचारू शकता, कारण तुम्ही CHO होणार आहात, बरोबर. तर CHOचं मेन कामच आहे की उपकेंद्र लेवलला किंवा सब सेंटर लेवलला ज्या ॲक्टिव्हिटीज होतात ते तुम्हाला मॉनिटर करा. इम्युनायझेशन असेल, नंतर हे जे काही प्रोग्राम असेल, अँटीनेटल पोस्टनेटल केअर असेल, HbA1c HbA1c, या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला फोकस करायचा आहे. बिकॉज याच्यावरच मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात. आता अशा प्रकारे आपण 2 वीक्सचं बघितलं आहे, ठीक आहे. आता थर्ड वीकचं प्लॅनिंग कसं करायचं आहे, तर उरलेला जो काही सिलेबस आहे तोच आपण याच्यात ॲड केला आहे. आता उरलेल्या याच्यामध्ये काय आलं की फॅमिली प्लॅनिंग आला तुमचा,
कम्युनिकेबल डिसीज NCD. तुम्हाला खूप इम्पॉर्टंट सांगतो की सध्या खूप ट्रेंडिंगला चालणारे हे 2 टॉपिक आहेत. NCD असेल किंवा कम्युनिकेबल डिसीज असेल. NCD म्हणजे CHOचा 60 to 70% जो काही काम असतं CHOचं ते असतं NCD म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. त्याच्याबद्दलचा डेटा मेंटेन करणं किंवा जे काही प्रोग्राम राबवणं, बरोबर. आता त्याच्यामध्येच मी तर तुम्हाला एक पॉईंट दिला आहे की फोकस तुम्हाला कशावर करायचा आहे, बरोबर. हे जे काही पोर्शन आहे TB असेल किंवा स्क्रीनिंग प्रोटोकॉल असतील, त्यानंतर नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज असेल, RNTCP असेल किंवा TBचे प्रोग्राम असेल, कालाजार, म्हणजे असे जे काही व्हेक्टर बॉर्न डिसीज असतील त्याच्यावर जास्त तुम्हाला एम्फासाइज करायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की NCD असेल किंवा कम्युनिकेबल डिसीज असेल याच्यावर तुम्हाला जास्त प्रेशर देऊन स्टडी करायचा आहे, हे लक्षात ठेवा. 3 वीक्स आत्तापर्यंत बघितले. 4th वीकमध्ये काय करायचं आहे, उरलेला सिलेबस परत 4th वीकमध्ये मी तुम्हाला डिवाईड करून दिला. त्याच्यामध्ये काय आलं बघा, मेंटल हेल्थ असेल, रेफरल लिंकेज, एल्डरली पॅलेटिव्ह केअर, इमर्जन्सी सर्व्हिस, स्किल बेस्ड क्वेश्चन, ओरल ENT बेसिक्स. इन शॉर्ट काय वरच्या 3 वीक्समध्ये उरलेला जो सिलेबस तो खाली आपण या ठिकाणी डिवाईड केला आहे, बरोबर. आणि कशावर फोकस करायचं ते देखील मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. आता 5वा जो वीक आहे त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला बघा, 4 वीक्समध्ये म्हणजे 1 महिना तुमचा निघूनच गेला इन शॉर्ट, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं की NHMचे प्रोग्राम, मग नॅशनल हेल्थचे प्रोग्राम असेल, मग त्याच्या रिलेटेड जे काय ते तुम्हाला सर्व वाचायचं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की पहिले 4 वीक्समध्ये जे आहे ना, असं करू नका की त्याला पूर्णपणे सोडायचं नॅशनल हेल्थ प्रोग्रामला. आय वुड से की नॅशनल हेल्थ प्रोग्रामला रोज रात्रीचा अर्धा ते 1 तास तुम्हाला द्यायचा, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट वीक, बरोबर. 5व्या वीकमध्ये तुम्ही त्याला जास्त वेटेज द्या, परंतु फर्स्ट वीकपासूनच तुम्हाला ते जास्त वाचत राहायचं आहे, लक्षात ठेवा. मग त्याची कॅटेगरी काय असेल किंवा त्या प्रोग्रामचे गोल्स काय असतील, त्याच्या स्कीम्स कोणत्या आहेत, त्याची डेडलाईन कोणती, त्याचे रजिस्टर कोणते, सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्याबद्दलचं बाकी जनरल नॉलेज, ठीक आहे. ते झालं नॅशनल हेल्थ मिशनचे जे काही प्रोग्राम असतील ते तुम्हाला 5व्या वीकमध्ये करायचे, बरोबर. आता याच्या पुढचा पोर्शन चालू होतो तो म्हणजे फेज 2, बरोबर. आता फेज 1मध्ये आपण काय केलं की फाउंडेशन केलं आणि त्या विषयाची ओळख तुम्हाला होण्यासाठी फेज 1 होता. फेज 2मध्ये आता काय तुमचं रिव्हिजन आणि तुमचे MCQ डे 36 to 50 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या फेजमध्ये होतं 1 to 35, बरोबर. आता फेज 2मध्ये काय तुम्हाला की रोज तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन करायची, 2 तासांची रिव्हिजन, बरोबर. 2 तासांचे MCQ, ते पण कसे असेल टॉपिक वाईज, म्हणजे पहिल्या फेजमध्ये तुम्ही जे केले त्यालाच तुम्हाला अजून डिटेलमध्ये रिवाईज करायचं. किंवा जर तुम्हाला एक्स्ट्रा टाईम भेटला तर बाकी सोर्सेसचे देखील तुम्ही MCQ नक्कीच रेफर करू शकता, ठीक आहे. पुढचा पॉईंट बघूयात आता. फेज 2मध्ये जेव्हा आपण रिव्हिजनची बात करतो, बरोबर, रिव्हिजनची गोष्ट करत असताना या ठिकाणी काय की एक मॉक टेस्ट तुम्हाला 3 दिवसातून सॉल्व करायची. तर सध्या आपण आयुर्विकल्पचं जी काही तुम्ही कोर्स परचेस केला त्याच्यामध्ये 10 मॉक टेस्ट आपण ॲड करत आहोत. आणि त्या मॉक टेस्ट म्हणजे माझा असा प्लॅन आहे की मी तुम्हाला जे काही 13,000 MCQ दिले, बरोबर, त्या 13,000 MCQमधूनच मी मोस्ट ऑफ क्वेश्चन त्याच्यामध्ये घेणार आहे, जेणेकरून काय होईल की तुम्ही ते क्वेश्चन पूर्णपणे तुम्ही लर्न करणार आहात, बरोबर. 13,000 MCQ तुम्ही जेव्हा लर्न करणार तेव्हा तुमचे कॉन्फिडन्स वेगळ्याच लेवलचं बूस्ट होणार आहे, बरोबर. तर त्याच्यातले प्रश्न उचलून आपण काय करणार, एक मॉक टेस्ट बनवणार. अशा 10 मॉक टेस्ट मी तुमच्यासाठी बनवत आहोत, ठीक आहे. याच्यामध्ये काय 1 मॉक टेस्ट 3 दिवसाला तुम्हाला सॉल्व करायची. आणि तुम्हाला जर मध्ये वाटले स्वतःचे देखील तुम्ही शॉर्ट नोट बनवू शकता, डायरी घ्यायची, दिवसभरचे काय वाचलं किंवा MCQ तुम्हाला जो वाटलं की हा फायनलला येऊ शकतो, किंवा बाकीचे देखील मी आता जे काही तुम्हाला नोट्स टाकेल, बरोबर, तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटतं ते तुम्ही साईडला तुमच्या एका नोट्समध्ये लिहून काढू शकतात, बरोबर. आणि त्याला ते रिवाईज करायचं आहे. मग सिम्पल नोट्स आहे, इथं फक्त काही उदाहरणं दिले की NCD असेल, नंतर NHMचे प्रोग्राम्स असतील, वॅक्सिन आणि त्याचे डोसेस असतील, स्क्रीनिंगचे एज ग्रुप असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायच्या, ठीक आहे. आता बघा पुढचा फेज म्हणजे काय, फेज 3 आहे, बरोबर. फेज 3 म्हणजे आता एक्झामचा मोड आहे, म्हणजे शेवटचे जे काही 10 दिवस आपण म्हणतो तर हे देखील खूप इम्पॉर्टंट असतं, बरोबर, की शेवटच्या 10 दिवसामध्ये मला स्टडी कशा प्रकारे माझं करायचं आहे. तर बघा आता शेवटच्या 10 दिवसात स्टडी कसा करायचं आहे, सिम्पल आहे की तुम्हाला जे काही तुमचं प्रिपरेशन करायचं होतं ते तुम्ही फर्स्ट टू 50 डेजमध्ये 1 ते 50 दिवसामध्ये केलेलं असतं. शेवटचे जे 10 दिवस असणार आहे ते तुम्हाला कसे असणार आहे बघा, डेली रुटीन तुमचं रोज तुम्हाला एक फुल लेंथ मॉक टेस्ट सोडवायचे आहेत. म्हणजे प्रोबेबली तुम्हाला काय करायचं आहे, शेवटच्या 10 दिवसामध्ये 10 मॉक टेस्ट तुमच्याकडे रेडी असावेत, हे आपलं प्लॅनिंग सध्या. तर त्या दृष्टिकोनातून मी तशा टेस्ट देखील बनवत आहोत मी. तर 10 मॉक टेस्टचं माझं स्वतःचं टार्गेट आहे. म्हणजे शेवटच्या 10 दिवसामध्ये तुम्ही जेवढे काही 13,000 MCQ आपले परफेक्ट केले, तर आपल्या नोट्स देखील वाचलेले असेल, तर त्या सर्व याच्यातून तुम्हाला शेवटी 10 मॉक टेस्ट सॉल्व करूनच तुम्हाला एक्झामला जायचं आहे, लक्षात ठेवा. तर रोज एक फुल लेंथ मॉक असेल, त्यानंतर तुमच्या त्यामध्ये मिस्टेक्स काय झाल्या, कोणती गोष्ट तुम्हाला आठवली नसेल, हे सगळं तुम्हाला ॲनालाइज करून तुम्हाला फायनल पेपरला जायचं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही वीक एरियाज असतील त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे, ठीक आहे. कळाला हा मुद्दा तुम्हाला. तर अशा प्रकारे आपण पूर्ण शेड्यूल ते फेजेसमध्ये डिवाईड केलं आहे. आता डेली स्टडी रुटीन कसं आहे बघा,
हे देखील मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन केलं ठिकाणी. तुम्हाला 2 तास दिवसाचे द्यायचे असेल तर ते कशाला देणार, थेरी फ्रॉम द सिलेक्टेड चॅप्टर, म्हणजे जे काही आपण नोट्स टाकलेले. फॉर एक्झाम्पल मी जर मॅटर्नल हेल्थचे टाकलेले असेल बरोबर, मी काही CHOचे जे काही रेडीमेड मॉड्यूल्स असतात ना स्टेट गव्हर्नमेंटचे ते टाकलेले, बिकॉज खूप वेळा कसं असते ना त्यातूनच क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. त्यामुळे मी ते ट्रेनिंग मॉड्यूल देखील टाकलेले. तर त्यातले तुम्हाला 2 तास तुम्हाला वाटले तर ते थिअरीला देऊ शकता. त्यानंतर त्यातलेच काही MCQ तुम्ही करू शकता बरोबर. त्यानंतर आदल्या दिवशी जे वाचले त्याचे रिव्हिजन तुम्ही 30 मिनिट्समध्ये करा, 30 मिनिट्समध्ये नोट्स मेकिंग करा. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की त्या दिवसाच्या शेवटी 1 तास जो आहे तो जनरल नॉलेज किंवा नॅशनल हेल्थ प्रोग्रामला तुम्हाला द्यायचा आहे NHMसाठी. असं दिवसाला तुम्ही 5 तास जरी अभ्यास केला तो मोर दॅन सफिशियंट होणार आहे. तुम्ही किती वाचता त्यापेक्षा तुम्ही कशा प्रकारे वाचता, किती कॉन्सन्ट्रेशनने वाचता हे नक्कीच महत्त्वाचं गोष्ट ठरते बरोबर. फक्त आवर्स आपल्याला काउंट करायचे नाहीत. आणि बाकी तर आहेत की स्कोरिंग एरियाज कोणते असतात की ज्याला तुम्ही इग्नोर करायचं नाही, ते देखील या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही जर सर्व या गोष्टी प्रॉपरली फॉलो केल्या तर मिनिमम 70% मार्क्स तुम्हाला आरामात पडतात. आणि त्याच्यावरती जर तुम्हाला जायचं असेल तर ते तुमचे एफर्ट्स नक्कीच त्या ठिकाणी मॅटर करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण फेजेसमध्ये CHOचा स्टडी कशा प्रकारे करावा या ठिकाणी तुम्हाला आपण फुल कव्हरेजमध्ये इथे तुम्हाला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे बरोबर. आणि अजूनही जर तुम्ही CHOचा कोर्स आपल्या परचेस केलेला नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये CHO कोर्सची लिंक टाकत आहे. आणि जर तुम्हाला तो कोर्स परचेस करायचा असेल तर सध्या तुम्ही आयुर्विकल्प 500 हा प्रोमो कोड वापरून तुम्ही तो परचेस करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला इन्स्टंट 500 रुपीजचा डिस्काउंट मिळणार आहे. आणि या कोर्सची व्हॅलिडिटी आपण 1 वर्षासाठी ठेवलेली आहे. तर नक्कीच हा कोर्स तुम्ही परचेस करावा. आणि यामध्ये आपण सिलेबसनुसार सर्वच पॉईंट्स कवर केलेले आहेत. यामध्ये जे MCQ आहेत ते तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये रीड करायला मिळतील. आणि शेवटी 10 मॉक टेस्ट हे तुम्हाला शेवटच्या फेजेसमध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फक्त कोर्स परचेस करताना हे लक्षात घ्या की हे जे MCQ आपण अपलोड केलेले आहेत ते तुम्ही ऑनलाईन PDF स्वरूपात वाचू शकता. त्या PDF तुमच्या फोनमध्ये डाउनलोड होणार नाहीत, ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारे आपण इथून पुढे व्हिडिओज देखील टाकतच राहू की जे इम्पॉर्टंट पॉईंट्स मला वाटतील ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू. तर नक्कीच हा कोर्स तुम्ही परचेस करावा आणि तुमच्या फ्रेंड्सला देखील तुम्ही नक्कीच रेकमेंड करा. ठीक आहे. थँक्यू.